तिहेरी हत्याकांडानं पुणे हादरलं. प्रियकरासह मित्राला वेड्या. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रियसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलंय. पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव MIDC पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. ही संतापजनक घटना 9 जुलैला घडली. 6 जुलैला गर्भवती प्रियसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखेर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयामध्ये प्रियसीचा गर्भपात करण्यात आला. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेनं मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांत 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रियसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळे आपलं भिंग फुटेल या भीतीनं निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दयामया न दाखवता त्या दोन्ही मुलांनाही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे काही घडलं नाही असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रियसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव MIDC पोलिसांमध्ये तिघी हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रियसीला गजेंद्रनं अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रनं मित्र रविकांशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली. मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तर देत होते. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्याने दोघांनी घडलेला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.